साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. बुलढाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी लालपरीची चाके थांबवली. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची प्रमुख मागणी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, नवीन बसेस देण्यात याव्यात, बस सेवा नियमित वेळेत सुरू ठेवण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. बुलढाण्यातील एसटी आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. मागचे लोक इकडे या, इकडे संयुक्त कृती समितीचा संयुक्त कृती समितीचा छेडलं आहे. हे आंदोलन आज नाही तर मागील 9 महिन्याला 9 तारखेला आणि 10 तारखेला मुंबईमधील आझाद मैदानावर अधिवेशन काळामध्ये जे धरणे आंदोलन केलं त्यापासून आमची सुरुवात झालेली आहे. आणि या आंदोलनाची सुरुवात आम्ही आज बुलढाणा आगार विभाग यामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये सुरुवातीला आम्ही घंटानाद, थाळीवाज, गेटवरती चर्चा या सर्व आंदोलन करून आज 20 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी मीटिंग ठेवलेली होती त्या मीटिंगमध्ये काहीही फळ आम्हाला कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही आहे. आणि या भूमीवर आम्ही आज जे 3 तारखेला जे आंदोलन ठेवलेलं होतं, धरणे आंदोलन, तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन, त्यामध्ये आज बुलढाणा विभागातील सर्व कर्मचारी सामील झालेले आहेत. मी बुलढाणा आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहे आणि माझे एकच मागणी आहे, एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने जे लाडक्या बहिणींना जी योजना दिली आहे, आम्ही पण त्यातीलच बहिणी आहे सरकारच्या, पण आम्ही महिला वाहक आहे. त्यांच्या लाडक्या बहिणींना ने-आण करण्याच्या किंवा त्यांनी काढलेल्या पूर्णपणे ज्याही योजना काढलेल्या आहे त्या पूर्णपणे फॉलो करतोय आणि पूर्णपणे रात्रंदिवस लेकरबाळ सोडून रस्त्यावर कामधंदा करतोय. आम्हालाही घरदार, लेकरबाळ, परिवार आहे. याचा राज्य सरकारने थोडा तरी विचार करावा. आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे खूप संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि ते पूर्णपणे जनतेचा विचार करतात किंवा महिला वर्गाचा जास्तीत जास्त विचार करतात. त्यातीलच आम्ही एक महिला आहे आणि आमचा पण त्यांनी असा याच परीने विचार करावा आणि त्यांनी काढलेल्या पूर्ण योजनांचा आम्ही आणखी भरभरून त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू किंवा जे आमच्याकडनं होईल त्या परीने आम्ही आणखी काम करण्याचा प्रयत्न करू. पगारातील कर्मचारी या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी आज धरणे आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत. यापूर्वी अनेक वेळेस राज्य सरकारसोबत आंदोलनाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे, परंतु बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे परत एकदा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणलेली आहे. तर या धरणे आंदोलनामध्ये या आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी आम्हाला नवीन बसेसची आवश्यकता आहे. प्रवाशांना सुरक्षित सेवा जर पोहोचवायची असेल तर व्यवस्थित प्रकारच्या बसेस या ठिकाणी आम्हाला मिळाव्यात. त्यानंतर 2016, त्यानंतर 2020, त्यानंतर 2024 ह्यापैकी जे काही करार बाकी आहेत
ते करार पूर्णत्वास नेण्यात यावे